आणि आता बुलेटिनमध्ये थेट जाऊया पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना घडलेली आहे। हडपसरमध्ये मगरपट्टा परिसरात एका इमारतीला भीषण अशी आग लागली आहे। तिसऱ्या मजल्यावरती असलेल्या घरामध्ये आगीची घटना घडलेली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। ही आग किती भीषण आहे याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहू शकतोय। पुण्यात हडपसरमध्ये आगीची घटना घडली आहे। मगरपट्टा परिसरातील एका इमारतीच्या घरात आग लागली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। सचिन, नेमकं आग लागण्याचं कारण काय आणि तिथे आता बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील हडपसर परिसरामध्ये आज सकाळच्या सुमारास एका जुन्या इमारतीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका घरामध्ये आग लागलेली आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाकडून जवळपास 4 ते 5 गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या असून त्या ठिकाणची आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी जे काही लोक अडकले होते त्यांना मात्र अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये। मात्र पुण्यातील त्या ठिकाणी गर्दीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी जी जुनी इमारत प्रमुख रस्त्यावर आहे हडपसरमध्ये आणि त्या ठिकाणी आग लागल्यामुळे सकाळच्या सुमारास थोडी धावपळ लोकांची झाली। त्यामुळे आता अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आलेली असल्याची माहिती समजते। मात्र यामध्ये आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही। नक्कीच सचिन, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। वर्दळीच्या ठिकाणी पुण्यात ही आग लागलेली आहे, परंतु आग विझवली गेली आणि कुणालाही जीवितहानी झाली नसल्याची सध्याची प्राथमिक माहिती।